झणझणीत आणि कुरकुरीत चिवडा चुलीवर कसा बनवायचे चला पाहू। त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य लसूण, जिरे, मीठ हे सर्व साहित्य अगदी बारीक वाटून घ्यायचं। इकडे मी मुरमुरे छानसे असे स्वच्छ करून घेतलेले आहे आणि वाटलेले हे सर्व लसणाचं वाटण आपण ह्या मुरमुऱ्याने एकजीव असं चोळून घेणार आहे, त्यामुळे आपला चिवडा अगदी टेस्टी लागतो। मी इकडे चूल पेटवलेली आहे, त्यानंतर वरती कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आता जेणेकरून आपल्याला काही साहित्य यामध्ये तळून घ्यायचं आहे। पहिल्यांदा मी मक्याचे पोहे तळलेले आहेत, त्यानंतर कांदा छानसा असा खरपूस रंगावर येईपर्यंत तळून घेतलेला आहे। आता आपल्याला खोबऱ्याचे काप हे उभे करून टाकायचे आहेत, जेणेकरून छान टेस्ट लागते। तेही खरपूस रंगावर तळून घ्यायचे। त्यानंतर शेंगदाणे हे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत। आता इकडे मी कढीपत्ता टाकले, कढीपत्ता अगदी हिरवागार आहे। जर छान तळला नसेल तर आपला चिवडा नरम पडतो, त्यासाठी आपल्याला कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरीत झालेला आहे। असा हा कढीपत्ता तळून घ्यायचा आपल्याला, जेणेकरून आपला चिवडा नरम पडणार नाही। सर्व साहित्य तळल्याच्या नंतर मी आता इकडे फोडणी घालणार आहे। पहिल्यांदा मोहरी घातलेली आहे, त्यानंतर जिरे, त्यानंतर हळद, तिखट हे सर्व साहित्य आपल्याला घालून घ्यायचे आहे। आणि हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पहिल्यांदा कढई खाली घ्यायची आणि त्यामध्ये चिवडा मसाला, चवीनुसार मीठ आणि साखर हे सर्व साहित्य घालून घ्या। एकजीव होईपर्यंत छानसं मिक्स करून घ्या। मिक्स झाल्यानंतर आता आपण जे काही साहित्य तळलं होतं मुरमुऱ्यावर टाकलेलं ते पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपण जर फोडणी घातलेलं आहे ते फोडणी ह्याच्यावरती टाकल्यानंतर एक साईडलाच मीठ लागून बसेल। त्यामुळे पहिल्यांदा तळलेलं साहित्य सर्व एकजीव करून घ्यायचं आणि जे काही फोडणी केलेली आहे आपण ते आता ह्या पूर्ण मिक्स झालेल्या साहित्यावर घालून घेणार आहे। छानपैकी आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्यावरती हे पूर्ण तेल ओतून घ्यायचं। आणि आता पहिल्यांदा हाताने न करता तुम्ही पहिल्यांदा उलथण्यानेच हे मिक्स करून घ्या, जेणेकरून हाताला पोळणार नाही आणि छानपैकी असा हळूहळू मिक्स होतो। आता तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे, अगदी मिक्स झालेला आहे चिवडा, किती कलरफुल झाले। तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बाय।